नेक्स्ट कॅम्पेनसाठी लुक डिझाईन झालेत का? होय मॅडम. दाखव ना. पारू मॅडम, तुम्ही आधी ड्रेस सिलेक्ट करा. एक मिनिट, हे असं काम करता तुम्ही? हेच ते तुमचं प्रोफेशनलिझम? आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलली आहे हे सुद्धा माहिती नाहीये तुम्हाला? कशाच्या बेसिसवर तुम्ही लुक डिझाईन केलेत? आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आता पारू नाहीये, अनुष्का आहे. सॉरी मॅडम, ते आम्हाला पारू मॅडमला बघायची सवय झाली ना, त्यामुळे असं वाटलं आम्हाला. असू दे आता, काय आता मी बोलू? पारू थांब ना. तू पण एकदा हे ड्रेस डिझाईन्स बघून घेशील का? नाही म्हणजे पारूसाठी आले होते ना, आता अनुष्काला द्यावे लागतायत म्हणून म्हंटल. दामिनी, तू पारूला काय विचारतेस? मी तुला सुद्धा तुझं ओपिनियन विचारलेलं नाहीये. बघू. पारू, मग तू हे आधी का नाही सांगितलंस? देवी आई, आदित्य सरांनी तुम्हाला लई वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. तू का नाही सांगितलंस? प्रश्न आदित्यचा नव्हता पारू, प्रश्न तुझा होता. हे तुम्हाला आधी सांगायला हवं होतंस. कदाचित मी त्यावेळेला तुझं ऐकलं असतं, समजून घेतलं असतं. आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी उभं राहायला शिक पारू. प्रत्येक वेळेला दुसरा कोणीतरी उभं राहून तुझी बाजू मांडायची वेळच का येते? आजूबाजूची परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रसंगी शांत राहून माघार घेणं, आपली चूक नसताना चूक कबूल करून माफी मागणं, हे सगळी एका चांगल्या माणसाची लक्षणं आहेत. सगळं मान्य, पण त्याला सुद्धा मर्यादा असतात. चांगुलपणाचा अतिरेक झाला की तो आपल्यासाठी घातक ठरतो पारू. आणि जग इतकं सरळ नाही चालत. आपली बाजू कायम आपल्याला ठामपणे मांडता आलीच पाहिजे. पारू, अजून काही आहे का जे मला कळायला हवं आणि जे मला अजून कळलेलं नाहीये? काय बी झालं तरी मी हे मंगळसूत्र काढणार नाही. पारू, पारू बोल. हीच वेळ आहे, आत्ताच सांगून टाक. पारू, उद्या स्पेशल दिवस आहे. अनुष्काला तयार करावं लागेल. मी करते. नाही, प्रिया तयार करेल. तू प्रीतमला माझ्याकडे पाठवून दे. वय. बाबा, बाबा आपल्या कंपनीचे शेअर्सचा रेट अचानक वाढायला लागलाय. ते पोस्ट वेडिंग शूट जे केलंय आपण त्याचे एक्सी अचानक वाढतायत. एक सेकंड, हे बघ. हो, आणि सबस्क्रायबर्सही वाढलेत. अचानक हे सगळे पॉझिटिव्ह कमेंट्स कसे काय येतात? काहीतरी प्रॉब्लेम आहे का? आय मीन अल्गोरिदम डझंट वर्क लाईक दिस. आदित्य, हां, हे सगळं संशयास्पद आहे का? डेफिनेटली. सी बाबा, आय मीन मला सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग मधलं थोडं कळतं. थिंग्स डोंट वर्क लाईक दिस.
इतके ड्रास्टिक चेंज नाही होऊ शकत. आय मीन अनलेस अँड अंटिल ते कोणी मुद्दाम केलं नाहीये. ते बाबा मला असं वाटतं की मी ना आईला हे कळवलं पाहिजे. हे काय आईच्या स्केड्यूल मध्ये आज प्रेस कॉन्फरन्स आहे. ही कसली प्रेस कॉन्फरन्स आहे? नाही, मला काहीच सांगितलं नाही त्याने. नक्की काहीतरी महत्वाचं असणार. दादासाहेब, काय आहे, वहिनींनी अनुष्काला सुद्धा रेडी व्हायला सांगितलंय. मला असं वाटतंय की त्या प्रेसमध्ये या दोघांच्या एंगेजमेंटची घोषणा करणार असतील वहिनी. नाही नाही नाही, आईला एवढ्यासाठी प्रेस नाही बोलवणार. कारण काही का असे ना, मला मिरवायला मिळणार एवढं नक्की. मागच्या वेळी म्हणजे तोंडाला काळं लागलं होतं ना, त्यामुळे एक सुद्धा फोटो नाही काढता आला मला. पण यावेळी काय मग आदित्य दादा, रेडी आहेत का तुमच्या स्पेशल डे साठी? स्पेशल दिवस? काय काय इव्हेंट आहे हा? आणि ते प्रेस कॉन्फरन्स नक्की कशासाठी? कोणाला काहीच माहिती नाहीये का? आणि प्रीतम कुठे आहे? ऍक्च्युली आईंनी प्रीतम आणि पारूला बाहेर कसल्या तरी महत्वाच्या कामासाठी पाठवले. काय आदित्य, ती उगाच नाही अहिल्यादेवी किर्लोस्कर झाली. म्हणजे? तिच्या मनाचा थांग इतक्या सहजासहजी नाही लागू देणार ती कोणाला. पडगाव वाजायला लागले आदित्य. नक्की काहीतरी मोठं होणार आहे आता. मोठं?